नमस्कार मैत्रिणींनो, मी अशी छान पिवळी साडी घालून तयार झाली आहे। ती आमच्या बाजूला राहतोय केतन आणि आज आहे त्याची हळदी। तर खरं तर ही हळदी आहे बंजारी पद्धतीची। तर आपण पाहूया त्यांच्याकडच्या चालीरीती आणि त्यांच्याकडच्या पद्धती, प्रत्येक भागच्या आणि प्रत्येक जाती धर्माच्या या वेगवेगळ्या पद्धती। तर पाहूया आपण ही बंजारी स्टाईल हळदी। चला तर पाहूया केतनची हळद। तर खरं तर चालीरीती सगळ्यांच्यात सारख्याच असतात, फक्त भाषा असतात वेगवेगळ्या। त्या पद्धतीने केतनला सगळ्यांनी हळद लावली। तर आपल्या मराठी भागाकडं जात्यावर ओवी किंवा वेगळ्या पद्धतीची गाणी गायली जातात, तसंच यांच्याकडेही नवरदेवाला हळद लावताना विशिष्ट पद्धतीची आणि त्यांच्या भाषेतून गाणी गायली जातात। तर ती गाणी सुद्धा आपण ऐकूया। खरं तर खूप बदल आहे, चालीरीती सेम आहे, पण गाणे वगैरे ऐकायला आपल्याला थोडंसं वेगळं वाटतंय। तर आपण तेही पाहूया। वरमाई नवरदेवाची आई आणि बहीण। खरं तर 2 वेळा त्याला हळदी लावण्यात आली। ही सकाळच्या वेळेची हळदी अगदी घरगुती माणसांसोबत आणि संध्याकाळची हळदी सगळे सोसायटीतील किंवा इतर पाहुण्यांसोबत। तर अशी 2 वेळा केतनला हळदी लावण्यात आली। अशा पद्धतीने सकाळची हळदी केतनला लावली, त्यानंतर ओवाळणी झाली आणि सगळ्यांना सुवासिनींना हळदी कुंकू लावण्यात आले आणि अशा पद्धतीने संपन्न झाली सकाळची हळदी। यानंतर सुरुवात झाली संध्याकाळच्या हळदीला। तर असे छान डेकोरेशन तर केलेलेच होते। तर आता आपण पाहूया संध्याकाळची ही केतनची हळद।
प्रकारे वेगवेगळ्या प्रांताचे, वेगवेगळ्या जाती धर्माचे आम्ही सगळं एकत्र येऊन असे छान कार्यक्रम साजरे करतो आणि सगळे सोसायटीमध्ये आनंदाने राहतो. हे आमचे सख्खे शेजारी. तर खूप छान पद्धतीने केतनची अशी हळद आम्ही साजरी केली होती आणि खूप धमाल केली होती एकदम. ती तर तुम्ही पाहिलीच आत्ता. ही फोटो काढताना आमच्या सोसायटीतील सगळ्या महिलांची नुसती अशी धांदळ आणि गोंधळ करतो नुसता आम्ही सगळेजण. हीच खरी आयुष्यातील मजा आणि छोट्या छोट्या गोष्टीतून घेतलेला आनंद. आणि या निमित्ताने आम्ही सोसायटीतील सगळेजण एकत्र येऊन अशी छान धमाल करतो आणि खरंच खूपच केतनच्या हळदीला आम्ही एन्जॉय केला. तर अजून तुम्हाला डान्सही आमचे बघायचे बाकी आहेत. तर पाहूया पुढे. आता पाहूया सुपर डुपर डान्स.
अशा प्रकारे खूप धूमधडाक्यात आणि खूप आनंदाने नातेवाईक, शेजारी पाजारी, सोसायटीतील लोक आम्ही सगळ्यांनी केतनची हळदी एन्जॉय केली. फॅमिलीच नव्हे तर इतर जेव्हा सगळे मिळून एकत्र येतात तेव्हा त्या कार्यक्रमाला वेगळीच मज्जा असते. आणि अशा प्रकारे केतनच्या हळदीचा समारंभ पार पडला. आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान छान फोटोही काढले. अगदी सोसायटीतील मुलंही तेवढ्याच आनंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते. आणि अशा प्रकारे हा व्लॉग इथं संपवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचाच भाग दुसरा आपण उद्याच अपलोड करणार आहे, तो म्हणजे केतनच्या लग्नाचा. तर उद्याच्या भागामध्ये आपण केतनची नवरी पाहणार आहोत. चला तर मग इथेच हा व्हिडिओ थांबूया आणि भेटूया पुन्हा उद्याच्या भागामध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. बाय बाय.